या ठिकाणी मी काय केलंय 10 पासून 100 पर्यंत दशक लिहिले. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. बरोबर आहे. 1 पासून 100 पर्यंत नाही लिहिलं. डायरेक्ट 10चा आपण काय केलंय एक एक बंच केलाय, एक गट केलाय. हा 10चा गट 1, हा 10चे 2 गट 20, 10चे 3 गट 30, 10चे 4 गट 40, 10चे 5 गट 50, 10चे 6 गट 60, 10चे 6 गट 70, 10चे 6 गट 80, सॉरी 10चे 8 गट 80, 10चे 9 गट 90, 10चे 10 गट 100. ओके, म्हणजे 10चा एक गट म्हणजे आपण काय करतोय एका गटाला 10चा जो एक गट आहे है ना, 10चा एक गट जो आहे याला आपण काय म्हणणार दशक म्हणणार. त्याला नाव काय देणार आपण दशक. आता 10च्या एका गटाला आपण नाव काय दिलं दशक. आता हे दशक म्हणजे कसं 10चा एक गट म्हणजे बघा माझ्याकडे मण्याची माळ आहे बरोबर आहे. आता बघू बरं याच्यामध्ये मणी किती आहेत, मोजायचे का आपण मणी किती आहेत ते. चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा एक पांढरा 10. किती मणी आहे मध्ये याच्यामध्ये ही 10 मण्याची माळ आहे. Here are 10 आहे की नाही. या ठिकाणी किती आहेत 10 मणी आहेत है ना. इथं किती मणी आहेत 10. आता हे 10 मणी म्हणजे हे माळ किती झाल्या 10 मणी आहेत. माळ किती आहेत या माळ किती आहेत मणी किती आहेत 10. माळ किती आहेत माळ एकच आहे पण मणी किती आहेत माळ किती आहे 1. मणी किती आहेत 10. म्हणजे 10 मण्याची एक माळ. किती मण्याची एक माळ आहे 10 मण्याची एक माळ. यातला एक एक मणी जर आपण वेगळा केला तर त्याला आपण 1 2 3 4 असं मोजणार आहोत. त्या तसं 10 मणी ज्यावेळेस आपण एकत्र केले आणि एका माळेमध्ये गुंफले है ना, एक एक मणी माळेमध्ये गुंफला असे 10 मणी आपण या माळेमध्ये गुंफले तर किती मणी झाले 10. 10 मण्याची एक माळ म्हणून आपण याला इथं 1 करू. 10 मण्याची एकच माळ आहे बरोबर आहे. अशीच एक माझ्याकडे दुसरी माळ आहे जी 10च मण्याची आहे. आता मणी किती झाले हे 10 आणि हे 10 मणी किती झाले 20. पण माळ किती आहेत 2. माळ किती आहेत 20 मणी आहेत म्हणून माळ किती झाल्या. आता माझ्याकडं अजून एक माळ आली 10 मण्याची. आता मणी किती झाले 30. माळी किती झाल्या 3. बघा 1 2 3 3च माळी झाल्या. मणी किती आहेत 30. माळी किती आहेत 30. तशी माझ्याकडं अजून एक माळ आहे. आता मणी किती झाले रे 40 आणि माळ किती झाल्या 4. असं माझ्याकडं अजून एक माळ आहे. मणी किती झाले 50. माळी किती झाल्या 5. माझ्याकडं अजून एक माळ आहे. आता मणी किती झाले 6. माळी किती झाल्या 1 2 3 4 5 6 झाल्या. आता माझ्याकडं अजून एक माळ आहे. या 60 मध्ये अजून 10 मी काय करतो मिक्स करतो. किती झाले आता 70. आणि माळा किती झाल्या रे 6. मी अजून एक माळ 10चीच माळ अजून याच्यामध्ये मी ऍड करतो. किती झाल्या माळा माळा किती झाल्या 8 आणि मणी किती झाले 8 माळा 80 मणी. अजून एक माळ घेतो. आता 80 मध्ये अजून 10 मणी आपण मिक्स केले म्हणजे 90 मणी झाले आणि माळा झाल्या है ना. आणि बघा
या 90 मध्ये 10 मण्याची एक माळ परत एकदा मी याच्यामध्ये मिक्स करतो. मणी झाले 100 आणि माळा किती झाल्या रे? लक्षात आलं का तुमच्या? आपण एका माळेला दशक नाव दिले. काय नाव दिलंय? आता बघा, आपण याला माळ न म्हणता आपण दशक म्हणूया. हा किती दशक आहे? 1 दशक. हा या 2 दशक मध्ये मणी किती आहेत? 20. या किती माळा झाल्या? 3 दशक. हे दशक किती झाले? दशक 3 दशक. हे 5 दशक. हे बघा, 10 माळा म्हणजे 10 दशक झाल्या. 10 दशक आहेत आपल्याकडे. म्हणजे ह्या माळेचं नाव काय ठेवलं आपण? दशक ठेवले. बघा, हे 10 महिन्याचा 1 दशक झाला. 10 महिन्याचा किती दशक झाला? 1 दशक. 20 महिन्याचा किती दशक झाला? 30 महिन्याचा किती दशक झाला? 40 महिन्याचे किती दशक झाले? 50 महिन्याचे किती दशक झाले? 60 महिन्याचे किती दशक झाले? 70 महिन्याचे किती दशक झाले? 80 महिन्याचे किती दशक झाले? 90 महिन्याचे किती दशक झाले? 100 महिन्याचे किती दशक झाले? हे माझ्याकडे 10 दशक आहेत का? 10 माळा म्हणजे 10 दशक. आता ह्याच्यातला एक दशक मी खाली टाकतो. बघा, हा 1 दशक है ना? 1 दशक. हा 1 दशक म्हणजे 10. हे 2 दशक 20. 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक 8 दशक 9 दशक 10 दशक. याचा अर्थ 10 दशक म्हणजे 100. पण एका दशकामध्ये किती मणी असतात? एका दशकात मणी किती आहेत? 10. एका दशकात किती मणी आहेत? 10. आता मला तुम्ही सांगा, जर एका दशकात 10 मणी असतील तर हा जो आता आहे याच्यामध्ये दशक किती आणि खुल्ले मणी किती ते मला सांगा. हा, एकानं हात वर करायचं फक्त. कुणाला येतंय? सांग साई. त्याच्यात किती दशक आहेत? 3 दशक आहेत, है ना? हा हा 4 दशक आहेत. हा बघा, हे जे 4 आहेत ना, ते हे 4 आहेत. हे 4 कोणते आहेत? हे आहेत. म्हणजे या 4 ची किंमत किती आहे? 40. आणि खुल्ले 3 आहेत. हा एकच आहे. कधी लक्षात ठेवा, ज्या वेळेस संख्या असते त्या संख्येच्या उजव्या बाजूचा पहिला अंक हा एकक असतो. काय असतो? एकच. आता ही जी माळ आहे, या माळीला आपण काय नाव दिलंय? काय नाव दिलंय? दशक. आणि या दशकामध्ये किती मणी आहेत? आता मण्याला आपण दशक नाव देतात, या मण्याला आपण एकक नाव देऊ. मण्याचं नाव काय आहे? एकक. किती मणी आहेत? 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, है ना? 5 एकक, 6 एकक, 7 एकक, 8 एकक, 9 एकक, 10 एकक. आता या दशकामध्ये ही माळ म्हणजे काय? दशक आहे ना? माळ म्हणजे काय आहे? दशक आहे. या दशकामध्ये एकक किती झाले रे? या मण्याला नाव काय दिलं आपण? एकक. याचं आपण बारसं केलं. काय केलं आपण? बारसं केलं. म्हणजे नाव ठेवायचं काम केलं. आपल्याला माहिती असलेलं नाव काय होतं याचं? माळ.
माळ आणि मणी म्हणत होतो. आता याला माळ आणि मणी नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं? दशक. याला काय म्हणायचं? दशक. 10 मणी आहेत ना, दशक. आणि मण्याचं पण नाव चेंज केलं आपण, त्याचं नाव काय ठेवलं रे आपण? एकक. मग या एका दशकामध्ये किती एकक आहेत रे? ह्या एका दशकामध्ये एकक किती आहेत? 10 एकक आहेत, है ना. आणि बघा या ठिकाणी मी एक संख्या लिहिली आणि उजव्या बाजूचा जो अंक आहे त्याला मी एकक म्हणलं, है की नाही. आता या ठिकाणी आता बघा मी असं जर थांबलो तर उजव्या बाजूचा अंक कोणता येतोय? उजव्या बाजूचा अंक किती आहे? 3 आहे. आणि डाव्या बाजूचा अंक किती आहे? 4. उजव्या बाजूचा अंक एकक आहे म्हणजे 3 सुट्टे 3, बरोबर आहे. आणि 4 म्हणजे दशक 4, बरोबर आहे. एकक आणि दशक मिळून किती झाले? हे 43. म्हणजे हे 4 म्हणजे झाले 40 आणि हे 3 म्हणजे झाले 3, बरोबर किती झाले? हे 43, बरोबर. अजून एक उदाहरण घेऊ आपण. हे बघा आता हे किती आहेत रे? हे किती आहेत? 60 म्हणजे 60, है ना. 60 आहेत म्हणजे 60 आहेत म्हणजे किती दशक आहेत? हे 10. हे दशक किती आहेत? 6. हे 6 माळा जर घेतले आपण तर 60 होतात, है ना. 6 दशक होतात, बरोबर आहे. 10 6 माळा म्हणजे 60 दशक. म्हणजे आपल्याला किती? 60. एका दशकामध्ये 10 एकक आहेत, बरोबर आहे. असे 60 एकक म्हणजे 6 दशक झाले, बरोबर आहे. याला आपण 60 हे आहे 60 एकक आहे ते, पण याला जर आपण दशकामध्ये मोजायचं झालं तर 6 दशक म्हणू. हे 60 काय आहेत? एकक आहेत. पण याला दशकामध्ये जर मोजायचं झालं, दशकामध्ये म्हणजे किती? हे दशक आहे ना. या दशकामध्ये मोजायचं झालं तर किती माळा बसतील? 6. किती दशक बसतील? 6. म्हणजे हे झाले 60, बरोबर आहे. पण याच्या पुढं मी 6च लिहिले नुसते. हे 6 काय आहेत? हे एकक आहेत का दशक आहेत? 6च आहेत फक्त. एकक आहेत त्या? एकटा एकटा आला म्हणजे एकच. एकटा आला ना तो 6 म्हणजे एककच आहे, बरोबर आहे. मी 1 पासून 9 पर्यंत अंक लिहिले, त्याच्या पुढं मी कोणताही अंक लिहिला नाही. ते सगळे काय झाले? एकक झाले. कसे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नाही द्यायचं आपल्याला. 0 बी नाही लिहू आपण. 9 पर्यंतच अंक लिहू. आता याच्या पुढे आणि मागे कोणता अंक आहे का? नाही, बरोबर आहे. हे दुसरे एकच अंक आहेत म्हणून याला आपण एकच म्हणणार. हे सगळे काय आहेत? एकक. काय आहेत हे? एकक. याच्यामध्ये जर आपण एक अंक अजून वाढवला, तर तो काय होईल? दशक होईल, है ना. एक अंक अजून जर वाढवला तर 10 होतील. 10 झाले म्हणजे काय झाला? एक दशक झाला. 9 मणी घेतले तर 9 एकक आहेत, सुट्टे 9 मणी. पण एक मणी त्याच्यामध्ये जर अजून टाकला, एक एकक त्याच्यामध्ये जर अजून टाकला तर कंप्लीट 10 एकक होतात. म्हणजे 10 मणी होतात म्हणजेच 10 एकक होतात. म्हणजेच ते काय झाला? एक दशक झाला, है ना. हे सगळे एक एकक आहेत. 1 2 3 4 5 6 हे सगळे एकक आहेत. आणि या एककामध्ये ज्यावेळेस 10 कंप्लीट होतात, 10 एकक कंप्लीट होतात, त्यावेळेस एका दशकाची माळ होते, बरोबर आहे. एका दशकाची काय होते? माळ होते. आता बघा आपण अजून एक उदाहरण घेऊ. बघा या हे 3 संख्या मी घेतल्या, बरोबर आहे. याच्यामध्ये उजव्या बाजूचा जो अंक आहे तो एकक आहे, उजव्या बाजूचा.
आता याच्यामध्ये उजव्या बाजूचा कोणता आहे? 8 आहे. याच्यामध्ये उजव्या बाजूचा कोणता आहे? 6 आहे. याच्यामध्ये उजव्या बाजूचा अंक कोणता आहे? 8. आणि हे सगळे काय आहेत? एकक आहेत. बरोबर आहे. आणि याच्यामधल्या डाव्या बाजूचा हा 7 काय आहे? दशक. हा 2 काय आहे? दशक. हा 3 काय आहे? दशक. आता पुढे मला उठून मला सांगायचं या 7 ला किती म्हणता येईल आपल्याला? ह्या 7 मध्ये किती एकक आहेत? कोण सांगतं? सांग दिनेश. हे 7 म्हणजे किती? 70. व्हेरी गुड. हे 7 म्हणजे किती? 70. म्हणजे हे झाले किती दशक? किती दशक झाले हे? 7. बरोबर आहे. 7 आलं का इथं? बरोबर आहे. अधिक हे किती आहेत रे? हे 8 म्हणजे किती रे? 8 म्हणजे किती? हा 8 एकक आहेत. पण 8 म्हणजे 8च होतील का 80 होतील? 8च होतील. राईट. 8च होतील कारण ते एकक आहे. सुट्टा 8 आहे तो एकक आहे. म्हणजे दोघांचं मिळून काय झालं होतं हे? 78. बरोबर आहे. हा 8 बरोबर आहे. 78. राईट. व्हेरी गुड. सिट डाऊन. हा आकाश स्टँड अप. हा 2 म्हणजे किती आहेत रे? 20. व्हेरी गुड. हे 2 म्हणजे किती आहे? 20. कारण हा उजव्या बाजूचा अंक आहे म्हणजे तो दशकाचा अंक आहे. प्लस हा 6 सुट्टा आहे तर तो किती आहेत रे? 6 म्हणजे हा 6 म्हणजे किती आहे? 60 आहेत का 6 आहेत? 60 आहेत का हे? 6 एकक आहेत. किती आहेत? 6 एकक आहेत. व्हेरी गुड. बघा 20 आणि 6 बरोबर किती झाले? 26. चला आता या ठिकाणी मी या ठिकाणी 8 आहे. हा सांग साई. हा 8 म्हणजे किती आहे? हे 8 म्हणजे हा 8 म्हणजे 8 आहे का बरं? हे 8 म्हणजे 8च का आहेत? तो एकक स्थानी आहे ना. म्हणजे उजव्या बाजूचा पहिला अंक आहे म्हणजे तो कोणता असतो? एकक असतो. म्हणजे हा काय झाला? 8च झाला. बरोबर आहे. हा काय झाला? 8 झाला. आणि हे किती आहेत रे? 30. राईट. हा हे 30 का बरं आहे? दशक आहे. व्हेरी गुड. हा 3 म्हणजे काय आहे? दशक आहे. म्हणून याला 30 म्हणलं जातं. म्हणून 30 अधिक 8 बरोबर किती झाले रे? बरोबर आहे. आलं लक्षात तुमच्या एककाने दशक? बरोबर आहे. अशा पद्धतीनं हा आता तुम्हाला काय करायचं माहित आहे का? 11 पासून ते 100 पर्यंत 11 पासून ते 100 पर्यंत उजळणी लिहून काढायची आहे. पण कशी? मी सांगतो कशी. 11 पासून 100 पर्यंत उजळणी कशी लिहायची तुम्ही सांगा. तुम्हाला बघा 11 पासून 100 पर्यंत तुम्हाला 11, 12, 13 लिहिता की तुम्ही तसं नाही लिहायचं. आता 11 पासून 100 पर्यंत उजळणी तुम्हाला सांगतो कशी लिहायची. हे किती आहेत रे? 11. पण याला लिहायचं हे 1 म्हणजे 10 आणि 1 म्हणजे 1 बरोबर 11. 12. हे 1 म्हणजे 10 आणि हे 2 म्हणजे 2 बरोबर 12. 13. 13 म्हणजे किती? हा 1 म्हणजे हा दशक आहे 10 आणि हा एकक आहे 3 बरोबर 13. हा 14 आहे. हा दशक आहे म्हणून हा 10 आणि हा एकक आहे म्हणून हा 4 बरोबर 14. हा याच्यानंतर 15. हा एकक आहे म्हणून 10 आणि हा दशक आहे सॉरी हा दशक आहे म्हणून 10 आणि हा एकक आहे म्हणून 5 बरोबर 15. बघा 11 पासून 15 पर्यंत मी तुम्हाला लिहून दाखवलंय. आता याच्या पुढचं 100 पर्यंत तुम्हाला लिहायचंय. येतं का लक्षात? सोपं आहे की नाही? हा चला लिहा. Bye.